नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार। चौथा श्रावण सोमवार ह्या फुलाचं वैशिष्ट्य बघा। श्रावण महिन्यातच हे फुल झाडाला येतं। वाची लीला आणि वैशिष्ट्यच म्हणायचं बघा। मला तर लय आश्चर्य वाटतं या फुलाचं नाव मला पण माहित नाही, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता। बरोबरच वैशिष्ट्य आहे। आमच्या दारात चाफ्याचे झाड आले बघा, मस्तपैकी चाफ्याची फुलं लागतात। गंध तर असा आहे 10 सेट एकत्र केले तरी सुद्धा असा वास येणार नाही। श्रावण महिन्यात चौथा सोमवार म्हटल्यावर जाऊया की फुलं घेऊन देवाला। स्त्रियांशी पण आमच्या भस्म कसे लावून ठेवले बघा की। देवाच्या पिंडीला आज व्हायचं असते जवस, म्हणजे आजची शेवामोठ ही जवस आहे। हिंदू धर्माला दानाला फार महत्त्व असते। मूठभर तांदूळ किंवा मूठभर कुठलीही वस्तू दान केली तर त्याचे कर्म मिळते, चांगले फळ पण मिळते। ए भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळ्या लागली ते भस्म कपाळा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। श्रावण महिन्यातच फुलांना आणि पानांना किती भार असतो बघा की देवाची लीला। म्हणजे कसे हिरवेगार मोहक चैतन्यमय सुगंधित वातावरण। ओ शंभो म्हणजे महादेवाचे दर्शन घेऊन अंबाबाईच्या दर्शनासाठी आम्ही आलो। अंबाबाई आमची ग्रामदैवत। अंबाबाईच्या देवळात सुद्धा गणपतीची मूर्ती आणि शंभूंची पिंड, त्यामुळे तिथे पण जवस आम्ही वाहिलं। ही आमची हासूरमधली अंबाबाई देवी। सौरभ गुरव यांचा नित्यनियम बघा की 6:30 वाजता तरी पूजा अंबाबाईची असते बघा। तेव्हा सुद्धा कत्त्याने देऊन अंबाबाईची पालखी आली त्यावेळी अंबाबाईची सजावट अत्यंत चांगल्या पद्धतीने केली होती। आमच्या पोरासनी तरी मंदिरामध्ये नेले तर लय आनंद होते त्यासनी। तर घरात दंगा करतात तसंच दंगा देवळात करतात। गुरव मावस तरी साखरेची वाटी सपून टाकतात। आमची पोरगी फुलं गोळा करायला बघा, देवाची फुलं देवालाच घालाल्या। बारकी पोरी जशी मोठी लोक करत असतात तशीच बरोबर उचलत असतात बघा। बाबाईचं दर्शन झालं तर स्वामी समर्थाचं दर्शन हे आमचं नित्यनियमच बघा। आमचं शाळेतच मित्र बघा, आमच्या पोरासनी अष्टगंध लावायला बघा। आमच्या पोरांचा काका आमच्या पोरासनी हसत म्हणवलं आमचा मित्र, आम्ही एकत्र मार खाल्लाय बघा शाळेत। हो आगोपण सुट्टी नव्हती, पाठाचं मिळायचा। हो श्रावण सोमवार कसा वाटला नक्की सांगा। ओम नमः शिवाय।